निवडणूक आयोगाने जर 2 तासांनी जो रिपोर्ट ते द्यायचे की किती पर्सेंटेजमध्ये मतदान झालं, त्यामुळे 7 वाजता जेव्हा मतदान सुरू झालं तर 7 वाजताचं मतदानाचा रिपोर्ट जो तुमच्या मीडियाकडे पण यायचा तो 9:30 वाजता आला, म्हणजे अर्ध्या तासाच्या उशिरा आला. 9:30 मग दुसरा 11चा 11:30, मग 1चा 1:30, असं करता करता हा सगळा जो रिपोर्ट येत गेला. संध्याकाळी 5 वाजता जो रिपोर्ट निवडणूक आयोगाने दिला, एकूण मतदानाचं पर्सेंटेज जे झालं ते 58.22% मतदान झालेलं असं त्यांनी 5 वाजता निवडणूक आयोगाने कळवलं. पण रात्रीपर्यंत मतदान झालं असं त्यांनी 11:30 वाजता जवळपास 65.2% मतदान झालं अशा पद्धतीचं रात्री 11:30 वाजता कळवलं. आता एक मतदान करायला जवळपास ते प्रोसेस जी आहे ती 1 मिनिटाची आहे. 1 मिनिटामध्ये म्हणजे 58.22% मतदान झालेलं असं ते म्हणतात आहे 5 वाजता. रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं 65.2%. म्हणजे जवळपास याला जो वेळ लागला पाहिजे 1 मिनिटाच्या हिशोबानं तो जवळपास 60 तासाचा वेळ लागेल. आणि यांनी 6.5 तासामध्ये हे सगळं मतदान करून घेतलेलं आहे असं पद्धतीचा हा रिपोर्ट येतो आहे. जवळपास हे झाले 20 तारखेचं मतदानाचं. दुसऱ्या दिवशी सकाळी निवडणूक आयोग सांगतं की 66.5% मतदान झालं. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा अजून कळवतं, सकाळी त्यांचा रिपोर्ट देतात. म्हणजे 7.83%ची वाढ त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी कळवलेली आहे. आपल्याला एक या निमित्तानं मला सांगता येतं की निवडणुका झाल्याबरोबर निवडणूक आयोग प्रेस कॉन्फरन्स करते आणि ते झालेलं मतदान आणि याच्या सगळ्याबद्दलची माहिती माध्यमाच्या माध्यमातून जनतेला कळवतं. अशा पद्धतीची प्रक्रिया आतापर्यंत राहिली. महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने कुठल्याही पद्धतीची प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही. मग आता हा जो मतदानाचा फरक या ठिकाणी जाणवतोय आपल्याला, जवळपास हे एकूण मतदानाचं जे प्रमाण वाढलेलं आहे जवळपास 76 लाख मताचं याच्यामध्ये वाढ झालेली आहे. मग ही वाढ झाली कशी? आता तुम्ही जे आम्हाला सांगता की रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, तर कमीत कमी त्या लाईनी 2-3 किलोमीटरच्या असतील. कमीत कमी त्या लाईनी 2-3 किलोमीटरच्या असतील. मग निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत, त्याला फोटोग्राफी, व्हिडिओज वगैरे हे सगळं निवडणूक आयोग करतंय. मग निवडणूक आयोगाने आम्हाला दाखवावं की 2-2, 4-4 किलोमीटरच्या रात्री लाईनी लागल्या होत्या, रात्री 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं, हे आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवावं, आम्हाला माहिती द्यावी. लोकशाहीमध्ये लोकांच्या मताचं या पद्धतीचं मत चोरायचं काम हे निवडणूक आयोगाचं नाही. बेसिक निवडणूक आयोगाने जी पारदर्शकता पाळायला पाहिजे होती ती पाळली नाही. हे मी तुम्हाला ज्या आकडेवारी सांगितली त्याप्रमाणे निदर्शनास येते. म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुमचं मतदान समजा 58.22% होत असेल, तर मग असं काय झालं की रात्रभर तुमचं 11:30 वाजेपर्यंत मतदान झालं आणि तुमचं मतदानाचं प्रमाण वाढलं. त्याच्यामध्ये कितीनं वाढलं? एकदम 65.2%. म्हणजे जवळपास हे प्रमाण 7.5% वाढलं. याचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावं. आणि निवडणूक आयोगाने खऱ्या अर्थानं, कारण की या सगळ्या व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेल्या या मतसंदर्भात विविध क्षेत्रातील लोकांमधून गंभीर चिंता व्यक्त केली जाते आहे. स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन, त्यांचे मिस्टर, त्यांनी सुद्धा याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्यांनी सुद्धा त्याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. लगेच तो तुम्ही नसेल ऐकलं तर आणि लोकांना नसेल दाखवलं गेलं असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून
त्यांनी काय म्हणाले ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ते इंग्रजीत. At 5 p.m. on the 20th, the turnout in Maharashtra was deemed to be 58.22%. By 11:30 p.m. on the same day, it had increased to 65.02%. Before counting on the 23rd, it had gone up yet again to 66.05%. This means that the turnout increased by 7.83%. That's such an astonishing figure. I'm going to repeat it for the audience. That the turnout increased between 5 p.m. and 11:30 p.m. by an astonishing 7.83%. That's such a huge increase in terms of the number of people. Can you start by estimating for me how many people that would actually be? Karan, from 5 p.m. to 11:30 p.m. 5 p.m. there was a figure of 58.22, and 58.22, the gross number would be 5 crore. हा त्यांचा व्हिडिओ आहे. मी जे मुद्दे उपस्थित केले या ठिकाणी मुद्दे त्यांनी पण उपस्थित केले. स्वतः केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या मिस्टरनी हे सगळे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर या ठिकाणी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि हे जे संध्याकाळचे 5:30 वाजताच्या नंतरचं जे मतदान झालेलं आहे त्याची आम्हाला फोटोग्राफी किती 2-3 किलोमीटरच्या लाईनी लागल्या असतील ना. रात्री 11:30 वाजतापर्यंत मतदान चाललं तर ते आम्हाला सगळ्या कुठल्या सेंटरवर झालं हे मतदान, एवढं मतदान कसं वाढलं 7.5%. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये सांगता की जवळपास म्हणजे 7.83% पुन्हा वाढ त्यांनी दाखवलेली आहे. हे तर गंभीर आहे. निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरच प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे. आणि या निमित्तानं आता आमच्या सगळ्या आमदारांची माझी मीटिंग चाललेली आहे, उमेदवारांची मीटिंग चाललेली आहे, पडलेल्या उमेदवारांची पण मीटिंग चाललेली आहे. आम्ही अनेक लोकांना या विषयावर सगळ्यात कोर्टात पाठवू, कारण की आम्हाला हे सगळे आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबद्दलचा हा संशय आणि सर्रास जनतेचे मतं चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम हे निवडणूक आयोगच करते आहे हे याच्या सगळ्या मुद्द्यातून सिद्ध होते आहे. अपन सेकंड ला करूं. महाराष्ट्र में चुनाव आयोग के पारदर्शिता के ऊपर ही संशय खड़े होने का काम शुरू हुआ है. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन, इनके मिस्टर ने भी इस एक तरह का वीडियो प्रकाशित किया है कि आपको पता चलेगा कि चुनाव आयोग हमें मीडिया को पब्लिक सबको पब्लिश करता है. हर 2 घंटे में जितना वोटिंग होता है उसके अंक जितने हुए उसको डिक्लेयर करते हैं. लेकिन इन लोगों ने 2 घंटे के ज़्यादा 2.5 घंटा लिया. 9:30 बजे का आया, 9:30 बजे के बाद 11:30 बजे आया, 1:30 बजे आया. ऐसा करके इन लोगों ने 5:30 बजे तक जो रिपोर्टिंग किया है उस समय में 58.22% मतदान इन लोगों ने दिखाया है. अब 58.22% वोटिंग होने का 5 बजे तक का इन लोगों ने रिपोर्ट दिया है. तो हमारा सवाल खड़ा होता है कि उसी दिन रात को 11:30 बजे चुनाव आयोग ने 65.2% मतदान हुआ इस तरह का एक रिपोर्ट प्रसिद्ध किया. लेकिन दूसरे दिन चुनाव आयोग ने 21 तारीख को सुबह ये कहा है कि जो रात को हमने जो आंकड़े दिए थे 65.2%, उसमें 66.2% मतदान और बढ़ चुका है. इस तरह का रिपोर्ट सुबह 21 तारीख को उन्हें दिया है. कम से कम 7.83% मतों का उसमें बढ़ोतरी हुई है और कुल वोट उसमें दिखाया जाता है कि
76 लाख मतलब 76 लाख वोटों की बढ़ोतरी चुनाव आयोग इसमें दिखाता है। अब सवाल ये खड़ा होता है कि रात के 11:30 बजे तक मतदान हुआ है, ऐसा अगर चुनाव आयोग बोलता है तो कौन से बूथ पे 2-4 किलोमीटर की लाइन लगी थी। पारदर्शिता के इसमें इन लोगों को वीडियोग्राफी करना पड़ता है, फोटो सेशन करना पड़ता है, सब चुनाव आयोग के लिए वो सब वहां पे प्रोविजन लिखी गई है। ऐसे कौन से साइट पर वोटिंग हुआ है, इतने तादाद में हुआ है रात के 11:30 बजे तक, ये सब रिपोर्ट चुनाव आयोग को हमको देना पड़ेगा। आज ही हम उनको खत लिखते हैं, हम सब उनको फोटोग्राफी मांगेंगे। लेकिन जो संशय है, क्योंकि पूरे महाराष्ट्र के चुनाव प्रक्रिया में अभी मेरे पास सभी उम्मीदवार कैंडिडेट हमारे बैठे हैं, मैं उनसे अभी रिव्यू ले रहा था, लेकिन किसी ने नहीं कहा कि हमारे यहाँ पे लाइन लगी थी, शाम के 7 बजे वोटिंग खत्म हो गई थी। आखिरी की जो वोटिंग थी वो शाम के 7 बजे खत्म हो गई थी, 1 घंटे के अंदर सब निपट गया था मामला। लेकिन चुनाव आयोग हमको 11:30 बजे तक वोटिंग शुरू रही है, ऐसा रिपोर्ट चुनाव आयोग ने 20 तारीख को दिया है। लेकिन दूसरे दिन जो चुनाव आयोग अगर कहता है कि क्योंकि रात को कहता है कि 65.2% वोटिंग हुआ था और दूसरे दिन सुबह कहता है कि 66.5% का परसेंटेज वोटिंग का हुआ है, तो इसका क्या चुनाव आयोग नशे में रहता है? क्या मूरा पोर्ट से जो ड्रग आ रहा है वो पी के रहता है? चुनाव आयोग ने क्या डेमोक्रेसी की मजाक करके रखा है? ये सवाल इसमें सब खड़े हुए हैं और इसका जवाब चुनाव आयोग को देना पड़ेगा। चुनाव आयोग अगर पारदर्शिता रखती नहीं है तो ये गंभीर बात है और इसके लिए हम पूरी ताकत के साथ हम न्यायालयीन लड़ाई भी लड़ेंगे और रास्ते की भी लड़ाई लड़ेंगे। जो कई अब वीडियो भी आ रहे, आज तक का एक वीडियो मैं देख रहा था, उसमें भी कैसे वोट ये करके करना, उसके ऊपर भी एक वीडियो आया है। तो ये सब चीजें हमारे डेमोक्रेसी को खत्म करने लगी है। लोगों का अपना वोट, मैं जिसको मार रहा हूं मेरा वोट उसको नहीं जा रहा है, इस तरह के प्रश्न खड़े हो रहे हैं। पुणे के हमारे कैंडिडेट शिवाजी नगर के अभी बता रहे थे कि जो बिल्डिंगों में, सोसाइटियों में जो वोटिंग हुआ, वो उन्होंने जब देखा कि काउंटिंग के समय उसको मिला, एफिडेविट करके लोगों ने दिया कि हमने इनको वोट नहीं मारा, ये वोट कैसे आया। इस तरह के एफिडेविट हमारे को अभी वहां पे हमारे लोग दिखा रहे। तो ये मतलब ऐसा है कि डेमोक्रेसी से बीजेपी और चुनाव आयोग ये खेल खेल रही है और जनता का विश्वास डेमोक्रेसी से उड़ाना चाहती है।